आपले शरीर निरोगी असावे, आपली बॉडी फिट आणि स्लिम असावी, अशी इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असते. फिटनेसमुळे तुमच्या संपूर्ण लुकवर परिणाम होत असतो. त्याचबरोबरीला तुमची पर्सनॅलिटी देखील ठरवत असल्यामुळे फिट बॉडी ही सध्याच्या काळात एक महत्वपूर्ण गरज आहे, असे मानले जाते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणतीही गोष्ट मिळवायची असल्यास आपल्याला मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय आयुष्यामध्ये काहीच सहज मिळत नाही. फिटनेसच्या बाबतीमध्ये सुद्धा हे लॉजिक लागू पडते. फिट बॉडी कमवायची असल्यास हेल्दी डाएट, वर्कआउट, डायटिंग, योगा या कृती सलग आणि काटकोरपणे करणे आवश्यक असते. आजकाल लोकांच्या जीवनामध्ये वेळ हा घटक फार महत्वपूर्ण बनला आहे आणि त्यात अनियंत्रित शेड्यूल आणि असंतुलित लाईफस्टाईल अशा कारणांमुळे वेळेचे नियोजन करत नसल्यामुळे बऱ्याच जणांना ओव्हरवेटचा प्रॉब्लेम जाणवत आहे आणि ह्यामध्ये फिटनेस बद्दल जागरूकता देखील फार कमी प्रमाणामध्ये आहे. फिट बॉडी बनवण्यासाठी लोक विभिन्न उपायांचा वापर करत असतात. त्यातील अनेक उपाय हे नकली असून त्याने फायदा न होता नुकसान होऊ शकते आणि हे लोक प्रोटीन कमी प्रमाणामध्ये घेत असतात. प्रोटीनच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला पुढील गोष्टी होऊ शकतात. तर पहिलं, शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणे. दुसरं, नख कमजोर होणे. तिसरं, वजन अनबॅलन्स होणे. चौथं, केसांची गळती होणे. आणि या समस्या शरीरामध्ये प्रोटीन नसल्यास होतात. सुयोग्य बॉडी बनवण्यासाठी आणि मसल्स मजबूत व्हावे यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते आणि ह्याशिवाय प्रोटीन योग्य प्रमाणामध्ये घेतल्यामुळे वजन कमी करायला देखील मदत होऊ शकते. कितीही डायटिंग करा, या 7 कारणांमुळे तुमचे वजन होणार नाही कमी. आजकाल अन्नामार्फत मिळणाऱ्या प्रोटीनला पर्याय म्हणून अनेक प्रोटीन तुम्हाला पावडरच्या स्वरूपामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असल्याचे कळेल आणि याचे सेवन करून प्रोटीन तुम्ही इनटेक वाढवू शकता. आता प्रोटीन पावडरमध्ये देखील विविध प्रकारचे फ्लेवर्स उपलब्ध आहेत. हे चवीला देखील टेस्टी असल्याचे सांगितले जाते. वनस्पती आणि डेअरी बेस्ड प्रोडक्ट्स हे प्रोटीनच्या काही मुख्य सोर्सपैकी महत्वाचे सोर्स मानले जातात. तर तुमच्या मनामध्ये प्रोटीन प्रोडक्ट बद्दल शंका असू शकतात. कोणत्या प्रोटीन प्रोडक्टचा उपयोग करून एकूण प्रोटीन इनटेक वाढवला जाऊ शकतो, ज्याचा सरळ संबंध तुमच्या वजनाला मेंटेन करण्यासोबत जोडला जाऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच 5 बेस्ट प्रोटीन पावडर बद्दल माहिती सांगणार आहोत. ह्याचे व्यवस्थितपणे सेवन करणे मसल्स बिल्डिंग आणि वेट लॉस अशा दोन्ही ठिकाणी फायदेशीर ठरू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जराही स्किप करू नका. प्रोटीन नक्की काय असतं? तर वे प्रोटीनचे प्रकार आहेत. तर वे प्रोटीन नक्की काय असतं? बॉडी बिल्डर्स आणि ऍथलीट्स यांच्या मते प्रोटीन मसल मासवर डायरेक्ट परिणाम करत असते. तसेच प्रोटीनच्या वापरामुळे तुमचा ट्रेनिंग टाइम वाढायला मदत होते. प्रोटीनच्या सेवनामुळे शरीरातील फॅट सेल्स वेगाने बर्न होतात आणि ह्यामुळे मसल सेल डेव्हलप व्हायला लागतात आणि मसल सेल डेव्हलप झाल्यामुळे मसल मास वाढायला लागते. तसेच शरीरातील फॅटचे एकूण प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणून प्रोटीन आपल्या शरीराला फिट बनवण्यासाठी महत्वपूर्ण मानले जाते. रिसर्चनुसार जे लोक 25 ते 30% कॅलरी लीन प्रोटीन मार्फत घेतात त्यांचे वजन इतरांपेक्षा तुलनेने कमी आहे. म्हणजेच प्रोटीन कॅलरीज अन्य कॅलरीज पेक्षा वेट लॉस साठी अधिक चांगले आहेत. प्रोटीन अधिक प्रमाणात घेण्याचे साईड इफेक्ट जाणून घेऊया. दररोज प्रोटीन किती प्रमाणात घ्यावे? तर दुसऱ्या रिसर्चमध्ये असा निष्कर्ष समोर आला आहे की वजन कमी करण्यासाठी 30% कॅलरीज या प्रोटीन मार्फत शरीराला द्यायला हव्यात. सोप्या शब्दामध्ये, जर एखादी व्यक्ती सुमारे 2000 कॅलरी डाएट वरती आहे आणि तर त्या व्यक्तीने 150 ग्रॅम प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे आणि या कृतीमुळे तुमचे मेटाबॉलिझम बूस्ट व्हायला मदत होते. त्यासोबत कॅलरी इंटेक देखील कमी होत जातो. ज्या महिलांनी आपल्या डाएटमध्ये 30% म्हणजेच 441 कॅलरी प्रोटीन शरीरामध्ये घेतले होते त्या महिलांच्या वजनामध्ये उतार दिसून आला. 12 आठवड्यानंतर त्यांनी 11 पाऊंड वजन कमी केले. याचा अर्थ त्यांनी आपल्या स्वतःच्या डाएटमध्ये प्रोटीन इंटेकचे प्रमाण वाढवले. तुम्हाला देखील
हे प्रोटीन कॅलरी इंटेकचे गणित सोडवायचे असल्यास तुम्ही तुमच्या टोटल कॅलरी इंटेकला 0.075 ने गुणाकार करून उत्तर मिळवू शकता. योग्य कॅल्क्युलेशनमुळे काम अधिक सोपे होते. आता बघूया बेस प्रोटीन पावडर कोणकोणते आहेत. तर पहिला आहे ते म्हणजे वे प्रोटीन. वे प्रोटीन हे एक हाय क्वालिटी प्रोटीन आहे. दूध आणि अन्य डेअरी पदार्थांपासून हे प्रोटीन तुम्हाला मिळू शकते आणि यामध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व प्रकारचे अमिनो ऍसिड्स, उदाहरणार्थ ब्रँच अमिनो ऍसिड्स, ग्लुटामिन, ल्युसीन इत्यादी आढळले जातात. हे अमिनो ऍसिड्स आपल्या बॉडीतील मसल्सला डेव्हलप करायला मदत करतात. वे प्रोटीन हे आपल्या शरीराकरता फायदेशीर असल्याचे अनेक संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे. व्यायाम किंवा एक्सरसाइज केल्यानंतर याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. बॉडी वेटच्या प्रति पाऊंड 1 ग्राम अशा हिशोबाने तुम्ही हे वे प्रोटीन घेऊ शकता. आता बघूया वे प्रोटीनचे कोणकोणते प्रकार आहेत. तर पहिला आहे कॉन्सन्ट्रेट. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे 25% ते 80% आढळले जाते. याला WPC किंवा WPC-80 असे देखील म्हटले जाते आणि हे प्रोटीन मार्केटमध्ये सर्वाधिक विकले जाणारे प्रोटीन आहे. बरेच जण याचा वापर करत असतात. दुसरा आहे आयसोलेट. प्रोटीनच्या सर्वात शुद्ध स्वरूपाला आयसोलेट असे म्हटले जाते आणि यामध्ये प्रोटीनचे प्रमाण सुमारे 90 ते 95% आढळले जाते. आयसोलेट प्रोटीनची किंमत ही वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट पेक्षा बरीच जास्त असते आणि ह्यामध्ये कार्बचे प्रमाण खूप कमी असते. तिसरा आहे हायड्रोलाइट्स. हा वे प्रोटीनचा सगळ्यात महागडा प्रकार आहे, ज्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण हे तब्बल 100% असते. मसल्स बिल्डिंग, लीन मास गेनिंग यासाठी या प्रोटीनचा वापर केला जातो. दुसरा आहे प्रोटीनचा प्रकार म्हणजे केसिन प्रोटीन. केसिन प्रोटीन प्रोडक्ट्स दुधापासून तयार केले जातात आणि हे एक स्लो डायजेस्टिंग प्रोटीन आहे असे मानले जाते. केसिन प्रोटीन पचायला 7 ते 8 तास लागतात. तुम्ही जर लो कॅलरी डाएट प्लॅन फॉलो करत असल्यास केसिन प्रोटीनचे सेवन करू नये. झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी याचे सेवन करणे योग्य असते. तुम्ही झोपल्यानंतर तुमची बॉडी स्लीपिंग मोडमध्ये असते आणि अशा वेळी केसिन प्रोटीन बॉडीला अमिनो ऍसिड प्रदान करते. यामुळे तुमची बॉडी ही कॅटाबॉलिक स्थितीमध्ये न जाता अनाबॉलिक स्थितीमध्येच राहते. परिणामी मसल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. झोपण्यापूर्वी केसिन प्रोटीन घेणे सुयोग्य ठरते. ह्याच्या स्लो डायजेस्टिंग गुणामुळे फायदा होतो आणि ह्या प्रोटीनच्या प्रोडक्ट्स किंवा पावडर ऐवजी तुम्ही कॉटेज चीज देखील वापरू शकता. या चीजमध्ये देखील केसिन प्रोटीन आढळले जाते. केसिन प्रोटीन मध्ये अनेक बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स असतात आणि हे घटक शरीरातील इम्युन सिस्टम आणि डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी फायदेशीर असल्याचे आढळले आहे. या प्रोटीन मधील काही बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स लो ब्लड प्रेशर कमी करायला मदत करतात, तसेच रक्तातील गाठी, ब्लड क्लॉट्स नष्ट करण्याचे काम देखील करतात. आणि हे बायोएक्टिव्ह पेप्टाइड्स कॅल्शियम आणि फॉस्फरस अशा खनिजांना बांधून ठेवायचे काम करतात. यामुळे तुमच्या पचनशक्तीमध्ये सुधारणा व्हायला लागते. केसिन प्रोटीनच्या एक स्कूप मध्ये 34 ग्रॅम असणारे एकूण कंपोनंट्स असतात. पहिलं कॅलरीज 120 कॅलरीज असतात. दुसरं फॅट 1 ग्रॅम, तिसरं कार्बोहायड्रेट 4 ग्रॅम, प्रोटीन 24 ग्रॅम, आयर्न RDIच्या 50%, कॅल्शियम RDIच्या 50%. प्रत्येक प्रोडक्टच्या हिशोबाने प्रोटीनचे प्रमाण बदलत जात असते. तिसरं आहे सोया प्रोटीन. सोया प्रोटीन प्लांट बेस्ड प्रोटीन आहे आणि ह्या प्रोटीन मध्ये 9 प्रकारचे अमिनो ऍसिड आढळतात आणि हे आपल्या बॉडीसाठी आवश्यक मानले जातात. हे हाय प्रोटीनचे सोर्स आहे आणि हे प्रोटीन दुधापासून तयार होत नसल्याने ज्यांना दुधाचा त्रास होतो किंवा ज्यांना दूध प्यायला जमत नाही अशी मंडळी सोया प्रोटीनचा उपयोग करू शकतात. एका संशोधनादरम्यान काही पुरुषांना सोया आणि काही पुरुषांना अंड्याचा पांढरा भाग खायला दिला. त्यानंतर 1 तासांनी त्या सगळ्यांना पिझ्झा खायला सांगितले. अंड्यामार्फत वे प्रोटीन घेतलेल्या पुरुषांपेक्षा सोया प्रोटीन घेतलेल्या पुरुषांनी कमी पिझ्झा खाल्ला. वे प्रोटीन प्रमाणे सोया प्रोटीन मध्ये देखील समान प्रोटीन कंपोनंट आढळतात. म्हणूनच याचा वापर देखील तुम्ही मसल बिल्डिंग किंवा फॅट लॉस साठी करू शकता. चौथा आहे ते म्हणजे एक व्हाईट प्रोटीन.
सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण यामध्ये असते, म्हणूनच सर्वाधिक लोक एग व्हाईट प्रोटीनचे सेवन करतात. अंड्यातील अनेक पोषक तत्वे असलेला भाग हा पिवळ्या रंगाचा भाग असतो, पण एग व्हाईट प्रोटीन हे अंड्यातील पांढऱ्या भागापासून तयार केले जाते. नानाविध कृती आणि पाश्चरायझेशन प्रक्रियेद्वारे अंड्यातील पांढऱ्या भागातील प्रोटीन मार्फत प्रोटीन प्राप्त केले जात असते आणि हे साल्मोनेला थांबवून ठेवते. तसेच एव्हिडिन नावाचे प्रोटीनची निर्मिती करत असते आणि हे प्रोटीन बी विटामिन बायोटिनच्या सोबत जोडलेले असते. व्हाईट प्रोटीन हे वे प्रोटीन आणि कॅसिन प्रोटीन यांपेक्षा कमी स्ट्रॉंग आहे असे मानले जाते. तरीही रिसर्च नुसार एग व्हाईट प्रोटीन हे तुम्हाला कमी प्रमाणात कॅलरी इंटेक करायला मदत करते असा निष्कर्ष काढला गेला आहे. पाचवा आहे पी प्रोटीन. पी प्रोटीन हे देखील एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे आणि या प्रोटीन मध्ये देखील सर्व प्रकारचे अमिनो ऍसिड असतात जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक मानले जातात. पी प्रोटीन मध्ये डेअरी प्रोटीनच्या मानाने कमी प्रमाणामध्ये अमिनो ऍसिड्स आढळतात, म्हणूनच फार कमी लोक याचा वापर करत असतात आणि या प्रोटीनचे प्रोडक्ट्स हिरव्या पिवळ्या मटारापासून तयार केले जातात. हे हायपो एलर्जेनिक आहे, म्हणजे ज्या लोकांना दुधापासून आणि सोयापासून एलर्जी आहे किंवा काही कारणास्तव ते ह्यापासून तयार पदार्थांचे सेवन करू शकत नाही, अशा लोकांकरिता या पी प्रोटीनचे सेवन करणे फायदेशीर असते. वेट लॉस करण्यासाठी देखील हा एक चांगला उपाय मानला जातो आणि या प्रोटीनवर संशोधनामध्ये अशा प्रकारचे निष्कर्ष आले आहे की ज्या पुरुषांनी जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट ड्रिंक किंवा कॅसिन पी प्रोटीन किंवा एग प्रोटीनचे सेवन केले, त्यापैकी कॅसिन आणि पी प्रोटीन घेतलेल्या मंडळींची कमी प्रमाणामध्ये कॅलरीज इंटेक केल्या, तर तुम्हाला ह्या 5 प्रोटीन्स बद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल आणि ह्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या फिटनेसच्या गोलच्या अनुसार या 5 प्रोटीन पैकी कोणत्या प्रोटीनचे सेवन करायचे हे नीट ठरवू शकता. आम्ही तुम्हाला प्रोटीन आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करा म्हणून फोर्स करत नाही, तर फक्त त्याबद्दल माहिती देत आहोत. तर तुम्हाला प्रोटीनला तुमच्या डाएट प्लॅन मध्ये समाविष्ट करायचे असल्यास सर्वप्रथम एखाद्या फिटनेस एक्सपर्टचा सल्ला नक्की घ्या. मला आमच्या ह्या व्हिडिओमुळे फायदा झाला असल्यास तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा, कमेंट करा आणि ह्या सर्व कमेंट्स पैकी सिलेक्टेड कमेंट्स आम्ही आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्की पोस्ट करू. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.